अस्सलाम वालेकुम. कशी आहो सगळी बेसाव ना. बघा दिलीपबाईच्या घरी मी आत्ता आयला हो आणि हे रातीच्या टायमात हे गेले आणि मावरा बघा ही करवल आणि शिताळा आहे आणि बारके भोयटा हात आणि ही मलो आहे आणि ही किरवी हात आणि ही जी किरवी हात ना ती आमच्या खाडीतली कोलतारच्या खाडीतली इतकी टेस्टी हात ना की इचरू नको बनवल्याच्या आता मासालो असतात भरलेले असतात. ते आता दिलीपबाईंनी मेहनत करून आणल्या. मी नाही गेलो होतो माशाअल्लाह. रात्री जाया मिळाला नाही मला. मी माझ्या बिझी होतो कामात थकलो होतो म्हणून नाही गेलो. ते आता दिलीपबाई बघा बोलतील कशी पकडले. दिवस रात्री म्हणजे जवळजवळ 3 चक्कर मारल्या मी. 3 चक्कर. तर 3 चक्करमध्ये हा करवल आहे बघा. हा करवल आहे. मस्त हे बघा काटे. हा करवल आहे. करवल मासा. परत हा जिताळा मासा, शिताळा मासा. तर हे अशा प्रकारे मी मच्छी पकडतो. प्रत्येक वेळेला पकडतो आणि आमचे नातेवाईक वगैरे येतात वगैरे सगळ्यांना मच्छी देतो. आता मुंबईवरून आले होते. बरेच लोकांनी मच्छी वगैरे खाल्ली. कारण बाहेरच्या लोकांना मच्छी मला द्यायला मिळालं नाही, पण बऱ्याच लोकांना मच्छी इथे खाल्ली. आमच्या वाडीमध्ये वांगणकर वाडीमध्ये पण लोक आहेत. सगळेच आमंत्रण करतात आणि खातात मच्छी मस्तपैकी. आणि ही अशा प्रकारे मी मच्छी पकडतो. आता सगळ्यात उत्तम दिलीपबाईचं राहिला बोलून, पण मी तुम्हाला बोल्या म्हणताय ही जी मच्छी आहे करवल. मग कॉमेंट्सला म्हणा मोब जणांनी काय लिहिले ना की याला कालचरू बोलतात. ते हे कालचरू नाही. कालचरू येते ना, कालचरू ढोम्यासारखा असते आणि तो काला काला त्याच्यावरती कलर असते, त्याला कालचरू बोलतात. आणि ही है करवल. ओके, तुमचं डाऊट क्लिअर करा. मग कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. इंशाअल्लाह दिखाने के लिए बहुत कुछ है. जय हिंद, जय महाराष्ट्र.